ओके, चला. लेट मी शेअर द स्क्रीन. लास्ट सेशनमध्ये आपण पायथनचा पहिला प्रोग्राम रन केला. पायथनचं इन्स्टॉलेशन पण केलं, राईट? सो इन दिस टुडे सेशन गाईज, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हेरिएबल and data types. Two concepts in Python. Variable and data type. पायथनमध्ये काय असतं अँड वाय टू यूज व्हेरिएबल. डेटा टाईपची तर यूज करायची गरज नाही आहे. एक मिनिट हा. ओके, डेटा टाईप यूज करायची तर गरज नाही आहे पायथनमध्ये, कारण पायथन इज अ डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज. बट स्टील डेटा टाईप असतात पायथनमध्ये. इंटरनली पायथनचं इंटरप्रिटर डेटा टाईप यूज करतो. आपल्याला डेटा टाईप यूज करायची गरज अजिबात नाही आहे. व्हेरिएबल काय असतो, व्हेरिएबल का बनवला जातो ते बघू आपण. आणि जस्ट कालचं थोडंसं रिव्हिजन. काल आपण नोटपॅड ओपन केला. हाऊ टू ओपन द नोटपॅड? व्हेरी सिम्पल. नोटपॅड अँड नोटपॅडमध्ये आपण फाईल बनवत होतो. लुक ॲट दिस. demo.py, adi.py, test.py, अशा खूप साऱ्या फाईल्स आपण बनवल्या आणि त्याच्यामध्ये आपण कोड पण केला. कॅन यू चेक इट? आणि तो कोड आपण रनसुद्धा केला, बरोबर आहे. सिमिलर थिंग टुडे वी हॅव टू डेव्हलप. लेट मी राईट क्लिक, क्लोज ऑल दी टॅब. आय विल क्लोज ऑल दी टॅब. कॅन यू चेक इट? लाईक दॅट यू कॅन क्लोज. सगळे टॅब क्लोज होतील. अँड नाव लेट्स क्रिएट अ न्यू टॅब. कॅन यू चेक इट? नवीन टॅब ओपन करत आहे मी. ओके, सो राईट द कोड. हाऊ टू राईट कोड? जस्ट वी नो प्रिंट अ फंक्शन. आपल्याला प्रिंट अ फंक्शन फक्त माहीत आहे. लेट्स से व्हेरिएबल्स इन पायथन. याला सेव्ह कसं करतात? फाईल, क्लिक ऑन सेव्ह. हा ओपन करेल फोल्डर कोणतं? पायथन बॅच 10 एप्रिल. कॅन यू चेक इट? पायथन बॅच 10 एप्रिल या फोल्डरमध्ये आपण आहोत, राईट? आणि इथं आपण आपले सगळे कोड सेव्ह करतो आहे. आता ह्या पायथन बॅच 10 एप्रिलमध्ये मी एक नवीन फोल्डर बनवत आहे. लुक ॲट दिस. इथं मी या फोल्डरला नाव देत आहे व्हेरिएबल्स. कॅन यू चेक इट? डबल क्लिक. आता आपण कशात आलो? पायथन बॅच 10 एप्रिल, त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स. आणि या व्हेरिएबल्समध्ये आता मी फाईल सेव्ह करत आहे demo.py. कॅन यू चेक इट? आता ही demo.py फाईल कुठं आहे? याचं लोकेशन बघा. सी ड्राईव्हवरती, डेस्कटॉपवरती हे फोल्डर, याच्यामध्ये हे फोल्डर, आणि मग तिथं फाईल आहे. कॅन यू चेक इट? ओके, आपण पर्टिक्युलर नाव दिलं आता फोल्डरला. जर तुम्ही इथं आले, हे बघा, पायथन बॅच 10 एप्रिल, याच्यामध्ये व्हेरिएबल्स नावाचं फोल्डर. काल आपण एवढ्या फाईल बनवल्या, पण आज आपण एक नवीन फोल्डर आणि याच्यामध्ये demo.py. लुक ॲट दिस. ओके, या इकडे. हाऊ टू रन दिस फाईल? याला रन करण्यासाठी या व्हेरिएबल्स या फोल्डरमध्ये आपण आलो. इथं लिहायचं CMD. एंटर करा. इथं लिहा py demo.py. कॅन यू चेक इट? युअर आउटपुट व्हेरिएबल्स इन पायथन, जे आपण याच्यात लिहिलं आहे. हे आलं का? जे लिहिलं आहे ते आलं आहे प्रिंटमध्ये, बरोबर. मग तो व्हेरिएबलची एक्झॅक्टली गरज काय? व्हेरिएबल असतो काय? दिसतो कसा? तर बघा, व्हेरिएबल का बनवला जातो? व्हेरिएबल असतो काय? व्हेरिएबल इज लाईक अ कंटेनर. हा कंटेनर सारखा असतो. कंटेनरचं काम काय असतं? कंटेन समथिंग, स्टोअर समथिंग, राईट? सो व्हेरिएबल इज ऑल्सो लाईक अ कंटेनर which is used to store data on computer memory. कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलचा यूज केला जातो. कशाचा यूज केला जातो? व्हेरिएबलचा. व्हॉट इज द यूज ऑफ व्हेरिएबल? इट इज यूज टू स्टोअर द डेटा. डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल नावाचा एक कंटेनर आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल, came here. I want to store something. Look at this. This is 23 व्हॅल्यू. ही व्हॅल्यू मला स्टोअर करायची आहे. हे बघा, आपण स्टोअर का करतो? रिअल लाईफमध्ये काही गोष्टी आपण स्टोअर करतो. काय कारण असतं स्टोअर करायचं? आता आपल्या घरामध्ये खूप सारे डब्बे असतात, बरोबर आहे. कशासाठी आपण आणतो डब्बे? साखरेचा डब्बा वेगळा, मिठाचा वेगळा, पिठाचा वेगळा, गव्हाच्या पिठाचा वेगळा, ज्वारीच्या पिठाचा वेगळा. हे का करतो असं? उगीच करतो का नाही? आपण त्या डब्यामध्ये पर्टिक्युलर गोष्ट स्टोअर करून ठेवतो. साखरच्या डब्यात साखर, मिठाच्या डब्यात मीठ. का?
इन फ्युचर ती पर्टिक्युलर गोष्ट आपल्याला वापरायला यावी. येस ऑर नो? साखर काय म्हणजे पुढं आपण वापरणार नाही का? वापरणार, दररोज वापरतो. मग त्याला स्टोअर करायची गरज आहे की नाही हो? या स्टोअर करायची गरज आहे. म्हणजे कुठली गोष्ट स्टोअर का केली जाते? इन फ्युचर त्याचा यूज आपल्याला व्हावा. पीठ जर तुम्ही आणलं आणि स्टोअरच नाही केलं कुठं, असं करता का आपण? नाही करत, राईट? आपण स्टोअर करतो त्याला. सो सिमिलर व्हॅरेबल मित्रांनो आपल्याला दिला आहे पायथनने टू स्टोअर डेटा. जसं घरात आपल्या डब्बे आहेत, टू स्टोअर खूप साऱ्या गोष्टी, साखर, पीठ, हे ते, राईट? तसं आपला डेटा आहे. व्हॉट डू मीन बाय सर डेटा? बघा, डेटा कॅन बी एनिथिंग. डेटा कॅन बी नंबर टाईप, डेटा कॅन बी कॅरेक्टर टाईप, डेटा कॅन बी मल्टिपल कॅरेक्टर असू शकतो. डेटा कॅन बी पॉइंटिंग टाईप, त्याला डेसिमल पॉईंटचा डेटा म्हणतो आपण. म्हणजे कुठल्याही टाईपचा डेटा असू द्या. बघा, नंबर टाईपचा डेटा, आय वॉन्ट टू स्टोअर समथिंग 100, आय वॉन्ट टू समथिंग स्टोअर कॅरेक्टर, आय वॉन्ट टू स्टोअर समथिंग मल्टिपल कॅरेक्टर्स, आय वॉन्ट टू स्टोअर समथिंग पॉइंटिंग व्हॅल्यू. सो हा जो डेटा आहे, हा डेटा स्टोअर करण्यासाठी काय यूज करायचं आहे? एक का स्टोअर करायचं कळालं? इन फ्युचर वी हॅव टू यूज दिस डेटा. आपल्याला इन फ्युचरमध्ये हा डेटा यूज करावाच लागतो. कसा लागतो सांगतो. हे बघ, मग सर मला हे 23 स्टोअर करायचं आहे. आय एम टेकिंग हिअर वन व्हॅरेबल कॉल्ड एज. एज इक्वल टू 23. कॅन यू चेक इट? वन व्हॅरेबल कॉल्ड एज. मी एज नावाचं व्हॅरेबल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टोअर केलं 23. दिस इज युअर व्हॅरेबल, दिस इज द व्हॅल्यू, दिस इज द ऑपरेटर. दिस इज द ऑपरेटर गाईज. व्हॉट इज द नेम ऑफ दिस ऑपरेटर? इक्वल टू दॅट मीन्स 23 व्हॅल्यू ह्या एज नावाच्या व्हॅरेबलमध्ये स्टोअर करा, असं हा ऑपरेटर सांगत आहे. हा व्हॅरेबल आहे, ही व्हॅल्यू आहे, हा ऑपरेटर आहे. हे बघा परत एकदा. व्हॉट इज दिस एज? एज इज अ व्हॅरेबल. एज इज अ व्हॅरेबल. इथं मी घेत आहे. दिस इज युअर व्हॅरेबल नेम, दिस इज युअर व्हॅल्यू अँड दिस इज द ऑपरेटर. Operator is nothing but which is used to operate something, right? Ha variable means this is the variable name. This is the value which you want to pass to the variable, and this is what? Operator. Okay, हा कोणता ऑपरेटर आहे? This is something असाइनमेंट ऑपरेटर किंवा याला इक्वल टू ऑपरेटर म्हणलं तरी चालेल. इक्वल टू याचं काम काय आहे? लेफ्ट साईडची व्हॅल्यू राईट साईडच्या व्हॅरेबलमध्ये स्टोअर करणे. अरे बघा, राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईडच्या व्हॅरेबलमध्ये स्टोअर करणे. 23 इकडं जातं आहे, हे इकडे येत नाही बरं का. यालाच म्हणतात R2. व्हॉट इज दिस? L. राईट टू लेफ्ट, नॉट लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. सर हे 23 याच्या स्टोअर झालं, याचं प्रूफ काय? तुम्ही जर प्रिंटमध्ये लिहिलं एज, सर आता याला एरर येणार नाही का? नाही येणार. काल तर तुम्ही म्हणले होते सर डबल कोट लावा लागतंय. कशाला? जर तो व्हॅरेबल नसेल तर. जर तो व्हॅरेबल असेल, नॉट रिक्वायर्ड डबल कोट. एजला प्रिंट करतोय, आउटपुट चेक करा. व्हॉट इज दिस? वाय 23 इज कमिंग? बिकॉज इनसाइड द एज व्हॉट इज द व्हॅल्यू? 23. इफ आय चेंज इट, लेट्स से 4, आउटपुट इज वॉट? दॅट मीन्स याच्यामध्ये हे स्टोअर झालं आहे, सक्सेसफुली स्टोअर झालं आहे. इवन हिअर आय एम टेकिंग नेम. लेट्स से आय एम गिविंग द नेम ॲज अ राम. सर नेम देत असताना तुम्ही डबल कोट का वापरला? बिकॉज दिस इज अ स्ट्रिंग गाईज. ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर्स लिहाल, मेक शुअर दॅट डबल कोट इज हिअर. नंबर लिहाल, गरज नाही, अजिबात गरज नाही. विदाउट डबल कोट यू कॅन राईट द नंबर. But name is in the multiple characters, double quote is required. So now can I print a name also? Name मध्ये काय? राम. So name variable मध्ये राम. Can you check it? Age मध्ये 4. Can you check it? Then let's say I want to give the ID 101. Can I print the ID as well? Look at this ID. Can you check it? ID 101. म्हणजे हा डेटा व्हॅरेबलमध्ये जातो आहे, हा डेटा व्हॅरेबलमध्ये जातो आहे, हा डेटा व्हॅरेबलमध्ये जातो आहे.
व्हॅरेबल का गरजेचं आहे टू स्टोअर द डेटा? डेटा कॅन बी एनिथिंग. लेट सपोज यू वॉन्ट टू स्टोअर द हाईट. हाईट इज 5.5 पॉइंटिंग डेटा, राईट? सो आय विल प्रिंट द हाईट. हाईटमध्ये काय? जस्ट प्रिंट हाईट. व्हॉट इज द व्हॅल्यू इन हाईट? 5.5. कॅन यू चेक इट? रन करा. 5.5. दिस इज द हाईट. 101 ID, राम नेम, 4 एज. म्हणजे कुठल्याही प्रकारचा डेटा आपण स्टोअर करू शकतो. लेट्स से जेंडर. जेंडर इज यम. सिंगल कोट आय एम युझिंग. इवन इथं तुम्ही डबल कोट पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रिंट. कॅन यू चेक द जेंडर? व्हॉट इज द व्हॅल्यू इन जेंडर? दॅट इज यम. लुक ॲट दिस. Let's say mobile number. I want to store mobile number, something like this. Can you check it? Print a mobile number. Mobile number. Can you check the output? Mobile number is coming. Gender is coming. Height is coming. म्हणजे तुम्ही व्हॅरिएबल बनवत आहे आणि त्याला प्रिंट ही करत आहे. Can you check this? Yes. What is the question, guys? Any question? Look at this. Variables, and this is the printing of variable. हे प्रिंट केले आणि हे इथं व्हॅरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन केलं. तुम्हाला डेटा टाईप कुठं दिसत आहे का? लागतच नाही डेटा टाईप. डायरेक्ट व्हॅरिएबल व्हॅल्यू, डायरेक्ट व्हॅरिएबल व्हॅल्यू, व्हॅरिएबल व्हॅल्यू, व्हॅरिएबल व्हॅल्यू, अँड देन प्रिंट करा. हे कळत आहे सगळ्यांना? व्हॉट इज द यूज ऑफ व्हॅरिएबल? टू स्टोअर द डेटा, एनी काइंड ऑफ डेटा. लेट मी गो टू द नेक्स्ट फाईल. येस, बोला. कोणाला काय क्वेश्चन आहे? चॅटमध्ये टाकत आहेत का? करू शकतो रे दादा. एकाच प्रिंट स्टेटमेंटमध्ये करू शकतो, सांगेल मी ते पण. ठीक आहे. नाव जस्ट अंडरस्टँड द थिंग. Now I am taking, let's suppose I want to store the employee ID. So I am creating one variable called employee ID. Look at this. Employee ID is something 23345. This is the employee ID. मला एम्प्लॉईची आय डी स्टोअर करायची होती म्हणून मी हा व्हॅरिएबल बनवला, त्याला हा ही व्हॅल्यू दिली. मला एम्प्लॉईचं नेम स्टोअर करायचं. सो आय एम टेकिंग नेम. एम्प्लॉईचं नेम लेट्स से आदी. एम्प्लॉई सॅलरी इज समथिंग 56,000. एम्प्लॉई डिपार्टमेंट इज समथिंग IT. Employee address is something Pune. Hey, can you check it? This data is related to employee. Employee gender is male. Now how to save this file? File, save. Variables मध्ये आहोत आपण. Let's say test.py. Okay. No need to change this also, guys. Just click save करा, होऊन जाईल save. Test.py. How to run this? मला रन केल्यावर आउटपुट काय येणार आहे का? काहीच नाही येणार. का नाही येणार? काय कारण? हे बघा, PY test.py. आपण प्रिंट केलं आहे का? नाही. यू हॅव टू प्रिंट. आता जसं मला एकाच लाईनमध्ये प्रिंट करायचं बघा. एम्प्लॉई आय डी, कोमा नेम, कोमा सॅलरी, कोमा डिपार्टमेंट, कोमा ॲड्रेस, कोमा जेंडर. एकाच याच्यामध्ये प्रिंट करायचे. करा. एनी प्रॉब्लेम? कॅन यू चेक इट? हे बघा, आय डी इज 23 समथिंग, नेम इज आदी, सॅलरी इज 56,000, डिपार्टमेंट IT, address Pune, and gender is male. Got it? Any question? Okay. So like that you can print the data in single line also. You can print the data in multiple lines also. But why to create variable? Got it, guys? Variable का बनवला जातो? What is the reason to no sound? म्हणजे अच्छा, मी तेच म्हणलं नो साऊंड. अच्छा, स्टक झालं का? आय थिंक इट इज द डेटा बिट इंटरनेट कनेक्शन. ओके, गॉट इट. व्हॅरिएबल बनवा, व्हॅरिएबल प्रिंट करा. आता व्हॅरिएबल बनवायचं काम कळालं असेल तुम्हाला. टू स्टोअर द डेटा, डेटा स्टोअर करण्यासाठी आपण व्हॅरिएबल बनवतो. मग व्हॅरिएबल बनवत असताना यू हॅव टू टेक केअर ऑफ समथिंग, गाईज. बघा, हे व्हॅरिएबल ज्यावेळेस तुम्ही बनवता, लाईक समथिंग एम्प्लॉई ID इक्वल्स टू समथिंग लाईक दिस. तुम्ही ज्यावेळेस असा व्हॅरिएबल बनवता, याला कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये, दिस इज लेट्स ए कॉम्प्युटर मेमरी,
आणि कम्प्युटरमध्ये 2 प्रकारच्या मेमरी असतात. त्याच्यामधली रॅम मेमरीवरती हा डेटा जातो. रॅममध्ये EMPID या व्हॅरिएबलला मेमरी भेटत असते. पब्लिक काय भेटत असते? मेमरी भेटत असते. आणि याच्यामध्ये हा डेटा स्टोअर होतो लाईक दिस 23345. कॉम्प्युटरच्या रॅममध्ये हा डेटा स्टोअर होतो, लक्षात ठेवा. नॉट इन द रॉम. रॉम म्हणजे तुमची हार्ड डिस्क, C ड्राईव्ह, D ड्राईव्ह, इथं नाही येत हा डेटा. नो नो नो, इन द रॅम मेमरी. टेम्पररी मेमरी असते. टेम्पररी डेटा फक्त तात्पुरता असतो. तुम्ही जर हे कट केलं म्हणले कुठं आहे डेटा, गायब झाला डेटा. जोपर्यंत रन करताय तोपर्यंत दिसेल, परत दिसणार नाही. याच्यासाठी इन फ्युचर तुम्ही डेटाबेस कॉन्सेप्ट शिकाल, फाईल कॉन्सेप्ट शिकाल, जेणेकरून परमनंट स्टोरेज तुम्हाला भेटेल. दिस इज टेम्पररी स्टोरेज. टेम्पररी आपलं काम होतं आहे, आपला डेटा स्टोअर होतो आहे. दॅट्स वाय वी आर युजिंग व्हॅरिएबल कॉन्सेप्ट. दुसरी गोष्ट व्हॅरिएबल यूज करायचं रिझन काय बघा. लेट्स से इन फ्युचर यू आर स्टोरिंग सम नंबर्स गाईस. माइट बी यू आर स्टोरिंग सॅलरी इज 40,000. मी म्हणलं तुम्हाला या सॅलरीमध्ये 2,000 रुपये बोनस ॲड करा. किती? 2,000 रुपये बोनस. सो देर इज अ बोनस व्हॅरिएबल 2,000. या सॅलरीमध्ये मला बोनस ॲड करायचं. सो आय विल प्रिंट हिअर सॅलरी प्लस बोनस राईज. बघा, जर माझ्याकडे व्हॅरिएबल कॉन्सेप्ट नसती तर मी हे कसं केलं असतं? अवघड झालं असतं की नाही? सो जस्ट सेव्ह इट. लेट्स से test2.py. and now if I run, can you check it? Your output is test2.py. 42,000 is coming. सॅलरी 40,000, 2,000 बोनस. पण जस्ट अजून दॅट गाईज, व्हॅरिएबल कॉन्सेप्ट तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही हे कसं केलं असतं? तुम्ही मला सर मी डायरेक्ट 40,000 लिहिलं असतं आणि 2,000 लिहिलं असतं, असं केलं असतं, बरोबर आहे. पण मला सांगा, तुमच्याकडे काय प्रूफ आहे ही सॅलरी आहे आणि हे बोनस आहे का प्रूफ? हे प्रूफ आहे का? नाही ना. तुम्ही कसं ओळखाल ही सॅलरीच आहे? ही सॅलरी नसून दुसरं काय असू शकतं, बरोबर की नाही? हे 2,000 सॅलरी बोनस नसून लाडक्या बहिणीचे 2,000 असू शकतात. हाऊ यू कॅन आयडेंटिफाय? याला आयडेंटिफाय कसं करणार? सो आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी व्हॅरिएबल कॉन्सेप्ट यूज हिअर. येणारच नाही, आयडेंटिफाय होणारच नाही हे 2,000 बोनस आहे म्हणून. लेट सपोज मी परत म्हणलं याच्यामध्ये दिवाळीचा बोनस 5,000 ॲड केला. आता हे 5,000 दिवाळीचा बोनस आहे, काय प्रूफ आहे तुमच्याकडे? काहीच प्रूफ नाही. मग याच्यासाठी काय व्हॅरिएबल वी हॅव टू क्रिएट. आता जर मी म्हणलं सॅलरी, आता प्रूफ आहे सॅलरी इज वॉट 40,000, बोनस इज वॉट 2,000. मी म्हणलं दिवाळी बोनस इज डिफरंट, लेट्स से 5,000. दिस इज परफॉर्मन्स बोनस, दिस इज दिवाळी बोनस. सो कॅन आय ॲड हिअर? म्हणजे ज्यावेळेस आपण व्हॅरिएबल बनवतो एक क्लॅरिटी राहते, आयडेंटिफिकेशन होतं. हे बघा 47,000 की बाबा सॅलरी 40,000 आहे, बोनस 2,000 आहे, दिवाळी बोनस हा आहे. लेट सपोज तुमच्या लिव्हचा बॅलन्स लेट सपोज 4,000 आहे. सो लिव्ह मायनस करायचे, तो लिव्ह कळतं आहे. आता मायनस झालेलं काय? लिव्ह आहे, सुट्ट्या आहेत, हे कळेल ना, राईट? नाव कॅन यू जॅकेट 4,000 मायनस झाले 43 राहिले. हे तेव्हाच कळतं जेव्हा व्हॅरिएबल घेतो. व्हॅरिएबल नसतील तर हे अशक्य आहे टू आयडेंटिफाय द व्हॅरिएबल्स. सो टू आयडेंटिफाय दी व्हॅल्यूज गाईज. तुम्ही व्हॅल्यू कोणत्या कशासाठी घेतल्यात, म्हणून व्हॅरिएबलची गरज लई आहे. दुसरी गरज, इन फ्युचर या सॅलरीमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे, जसं मी म्हणलं बोनस वगैरे ॲड करायचं आहे. मित्रांनो, ही सॅलरी लागेल पुढं तुम्हाला, हा व्हॅरिएबल लागेल. इन फ्युचर तुम्ही जे काय कराल याच्यासोबतच कराल. जर तुम्ही हा घेतलाच नाही तर या व्हॅल्यूसोबत तुम्ही नेमकं कराल काय? याला स्टोअरच नाही केला कुठं, सो याला यूज करणं अवघड जाईल. जसं घरात आपण जर साखर स्टोअरच नाही केली, कसं यूज कराल? तुम्ही स्टोअरच नाही केली साखर, आणली साखर आणि दिली फेकून अशीच. इट इज पॉसिबल टू यूज इन फ्युचर? नाही, राईट? सो व्हॅरिएबल इज दिअर टू स्टोअर द व्हॅल्यूज. पण हे व्हॅरिएबल सर तुम्ही नावं काही देताय, काही नाव देता येतं, म्हणजे काही पण नाव देता येतं घ्यायला नाही. देर आर सम रूल्स टू क्रिएट व्हॅरिएबल. व्हॅरिएबल बनवण्यासाठी काही रूल्स आहेत. हे रूल्स जर फॉलो केले नाही तर तुमचा व्हॅरिएबल बनणार नाही. त्यातला पहिला रूल असा आहे मित्रांनो, व्हॅरिएबलची सुरुवात बघा, नवीन फाईल बनवतोय, व्हॅरिएबलची सुरुवात कधीच लेटरने नाही झाली पाहिजे.
तुम्ही म्हणत आहे 1 to मार्क्स आणि समथिंग तुम्ही स्टोअर केले मार्क्स 90. हे बघा, याला मी प्रिंट करत आहे 1 to मार्क्स. कॅन यू चेक इट? इफ आय सेव्ह दिस test3.py आणि मी याला रन केलं test3.py. व्हॉट हॅपन? सिंटॅक्स एरर. हा व्हॅरिएबल नाही आहे, इनव्हॅलिड व्हॅरिएबल. दिस इज इनव्हॅलिड व्हॅरिएबल. लक्षात घ्या, व्हॅरिएबल नेम शुड नॉट बी स्टार्ट विथ डिजिट गाईज. व्हॅरिएबलचं नाव, पहिला रूल काय? पहिला रूल, व्हॅरिएबल नेम should be start with characters only. कॅरेक्टरनं सुरू करा, ना की डिजिटनं. म्हणजे हे नाव कसं सुरू झालं पाहिजे? मार्क्स, पासून सुरू करा. पण सर डिजिट मी पुढं घेतले तर चालतील का? चालतील. हे बघा, मार्क्स 1 to म्हणा हो, असं काहीच प्रॉब्लेम नाही. कॅन यू चेक इट? साऊंड स्टक होतोय. डिस्कनेक्ट होतो या कॉल, रिकनेक्ट होतो. आवाज येत नाही माझा? आता येतोय, मध्ये 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 ते स्टॉप. 2 वेळा रिकनेक्ट झालं. अच्छा, तुलाच होतोय का सगळ्यांनाच होतोय? नाही नाही, मला पण मला पण एक्सपिरियन्स. अच्छा, बाकीच्यांना काय प्रॉब्लेम येतोय का? स्टॉप होतो. ओके, आय थिंक लेट मी चेंज माय कनेक्शन लिटल बिट. ओके, काहीतरी वायफायचा इश्यू असेल. जास्त होत नाही ना, मला वाटतं थोडाच होत असेल का? जास्त होतोय? ओके, कनेक्शन चेंज केलं मी. ठीक आहे, माईट बी वायफायमध्ये काहीतरी इश्यू असेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाव इट विल बी फाईन. हे बघा, व्हॅरिएबलचं नाव मी हे सांगत होतो, डिजिटने नाही स्टार्ट करायचं. कसं स्टार्ट करायचं? कॅरेक्टरने. एंडला डिजिट द्या तुम्ही, चालेल. हे बघा, एनी प्रॉब्लेम? एंडला डिजिट दिल्यावर नो एनी प्रॉब्लेम. 90 इज प्रिंटेड. इवन तुम्ही मध्ये डिजिट द्या. लेट सपोज मी म्हणलं AB23, लेट्स से समथिंग AB, असा व्हॅरिएबल चालेल. हे बघा, असा व्हॅरिएबल व्हॅलिड आहे बरं का. ABC23 ABC. इफ आय प्रिंट दिस विल गेट आउटपुट 101. म्हणजे दिस इज ऑल्सो व्हॅलिड व्हॅरिएबल, कारण सुरुवात कॅरेक्टरने. डिजिट तुम्ही मध्ये वापरा, शेवट वापरा, काहीच विषय नाही. कळते रूल सगळ्यांना? पण डिजिट जर स्टार्टिंगला वापरलं, प्रॉब्लेम आला म्हणून समजा. स्टार्टिंगला डिजिट नॉट अलाउड. ठीक आहे. सेकंड थिंग, दुसरा रूल, व्हॅरिएबल नेम शुड नॉट कंटेन एनी स्पेस. व्हॅरिएबलमध्ये स्पेस असता कामा नाही. म्हणजे काय? हे बघा, तुम्ही जर व्हॅरिएबल असा बनवला, स्टुडंट स्पेस मार्क्स, असा व्हॅरिएबल चालत नाही. शेअरिंग करतो, स्क्रीन शेअरिंग दुसरी. स्क्रीन शेअरिंग नाही आहे. सीएम तुम्ही आता जे लिहितात तिथं ती स्क्रीन नाही शेअर. काय बोलताय? दुसरी स्क्रीन demo.py दिसतो. इट्स नॉट विजिबल. test3.py विजिबल आहे सर, ऑल विजिबल आहे. जिथे साहेब तुमच्याकडून काहीतरी प्रॉब्लेम आहे. कधी कनेक्ट करावं? ओके, इट्स विजिबल. विजिबल ना? Yes, okay. Student marks. Can you check it? It's not valid, guys. You are giving space here. If you check, can you check? Invalid syntax. Student आणि marks मध्ये space आहे. Student आणि marks मध्ये space आहे. So this is not valid variable, guys. इथं space दिलाय तुम्ही. That means space should not there. हा जो स्पेस दिसतोय तुम्हाला, बिकॉज ऑफ दिस इज इनव्हॅलिड. ओके, इनव्हॅलिड व्हॅरिएबल. दिस इज ऑल्सो इनव्हॅलिड व्हॅरिएबल.
Can I write here invalid variable? Similar, this is also invalid variable. मग स्पेस नाही द्यायचा म्हणजे लाईक दिस यू हॅव टू क्रिएट स्टुडंट मार्क्स. कॅन यू चेक इट? दिस इज व्हॅलिड व्हॅरिएबल. चिटकून लिहा, असं नाही चालत. दिस इज इनव्हॅलिड गाईज. नाव कॅन यू चेक इट? स्टुडंट मार्क्स, इट्स व्हॅलिड. 56. जर तुम्हाला स्पेस द्यायचा नसेल, यस, व्हॉट इज द प्रॉब्लेम? या यूज अंडरस्कोर. यू कॅन यूज द अंडरस्कोर गाईज. You can use one special character called student marks like this. अंडरस्कोर चालू शकतो किंवा मी म्हणलं स्टुडंट अंडरस्कोर एज समथिंग 12. काय यूज केला मी स्पेसच्या जागी? अंडरस्कोर. दिस स्पेशल कॅरेक्टर इज अलाउड गाईज. ओनली दिस स्पेशल कॅरेक्टर इज अलाउड. लक्षात ठेवा, दुसरं कुठलंच अलाउड नाही बरं का. तिसरा रूल असा आहे, अंडरस्कोर याला काय म्हणतात? अंडरस्कोर. अंडरस्कोर ॲज अ स्पेशल कॅरेक्टर अलाउड इन व्हॅरिएबल ओनली. बाकी कुठलं स्पेशल कॅरेक्टर चालत नाही. होय, फक्त अंडरस्कोर. कॅन यू चेक हिअर? एज इज कमिंग 12. बट इन्स्टेड ऑफ दिस इफ आय राईट दिस हायपन गाईज, हायपन आय एम युझिंग. कॅन यू चेक इट? there is an error. If you something dollar, hash, dollar, percentage, and sign, हे कुठलंही यूज करा, ॲट द रेट, हे सगळे एरर देणार आहे तुम्हाला. सगळे एरर देणार आहे. चालतच नाही बघ. फक्त चालतं काय? अंडरस्कोर. बाकी कुठलं स्पेशल कॅरेक्टर चालत नाही. लक्षात ठेवा. इवन तुम्ही तुमच्या व्हॅरिएबलची सुरुवात अंडरस्कोरने पण करू शकता. अंडरस्कोर लेट सपोज नेम, नियर आय एम गिविंग आधी. अंडरस्कोर नेम चालेल किंवा अंडरस्कोर नेम. इफ आय रन दिस, आधी इज कमी. म्हणजे व्हॅरिएबलची सुरुवात एकतर तुम्ही काय करा, कॅरेक्टर अँड अंडरस्कोर ओनली. अंडरस्कोरने पण करू शकतो आपण, हे बघा, आणि कॅरेक्टरने पण करू शकतो. डिजिटने नाही करू शकत. दुसरं कुठलं स्पेशल कॅरेक्टरने नाही करू शकत. अंडरस्कोर किंवा कॅरेक्टर नॉर्मल. दॅट इज युअर व्हेरिएबल स्टार्टिंग. सो हे 3 रूल यू हॅव टू अंडरस्टँड. अँड 4th रूल इज, चौथा रूल, व्हेरिएबल नेम शुड नॉट बी यूज. व्हेरिएबल नेम शुड नॉट बी यूज कीवर्ड नेम. कीवर्डचं नाव म्हणून तुम्ही व्हॅरिएबलला लावू शकत नाही, अजिबात नाही. जे पायथनमध्ये काही कीवर्ड्स आहेत ते तुम्ही ॲज अ व्हॅरिएबल नेम यूज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर म्हणले माझ्या व्हॅरिएबलचं नाव आहे इफ समथिंग 34, सो दिस विल नॉट बी व्हॅरिएबल नेम. हे इफ व्हॅरिएबल नाही बनू शकत. इफ यू रन इनव्हॅलिड सिंटॅक्स. सर आता काय प्रॉब्लेम आहे? कॅरेक्टरने सुरुवात आहे, डिजिट नाही आहे, तरी पण एरर. बिकॉज this if is a keyword in Python. If काय? Keyword in Python. So that's why it is also invalid. कीवर्डचं नाव ॲज अ व्हॅरिएबलचं नाव चालणार नाही. कीवर्ड म्हणून व्हॅरिएबल कधीच यूज करायचं नाही. असे किती कीवर्ड आहेत बघा. कीवर्ड म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज कीवर्ड? कीवर्ड असतो काय? कीवर्ड एक नाही, असे खूप सारे कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स आर special words in Python which has special meaning. and एक स्पेशल मिनिंग आहे पब्लिक. यांचं एक महत्त्व आहे पायथनमध्ये, म्हणून तर ह्यांना स्पेशल म्हटलं जातं. यांचं एक स्पेशल मिनिंग आहे. काय मिनिंग आहे बघा. पायथनचे जर कीवर्ड्स तुम्ही बघायला गेले, पायथनचे कीवर्ड्स तुम्ही जर सर्च करा, there are lots of keywords in Python, something 34 to 35 keywords. Can you check it? 35 keywords are there. Just image मध्ये जावा, तुम्हाला एखादी इमेज दिसेल. Can you check it? Let me copy this image. Okay, all these are keywords in Python. Let me take here. हे पाठ असावे असं नाही बरं काय, सगळे सर आम्हाला पाठ करावं लागतील का? अजिबात नाही. जस्ट यू अवेअर अबाउट दॅट. तुम्हाला फक्त हे माहीत पाहिजे. ओके, असे कीवर्ड असतात. कॅन यू चेक इट? इफ
हा ॲज अ व्हॅरिएबल नेम वापरू शकत नाही. म्हणजे यातला कुठलाच तुम्ही कीवर्ड व्हॅरिएबलचं नाव म्हणून वापरू शकत नाही. हे बघा, फॉल्स असेल, क्लास असेल, तुम्ही म्हणलं सर मी क्लास म्हणून व्हॅरिएबल घेतो, चालेल का? नाही चालणार. क्लास 40 समथिंग, is it valid? Not valid, because this is a keyword name. Can you check it? Error, invalid syntax, because class is a keyword. This true is a keyword. You cannot use true as a variable name ever. You cannot use else also. हा पण कीवर्ड आहे. हे सगळे काय कीवर्ड आहे. मग कीवर्ड ॲज अ व्हॅरिएबलचं नाव वापरायचंच नाही बरं. कोणकोणते कीवर्ड आहेत? कॅन यू रीड? false, none, true, and, as, assert, break, class, continue, define, del, elif, else, except, finally, for, from, global, if, import in, is, lambda, non-local, not, or, pass, raise, return, try, while, with, yield. सो टोटल किती आहे? 3 आणि 4 7, 7 2 14, 17 21, 7 28, आणि हे किती? 29 30 31 32 33. 33 कीवर्ड आपल्याला भेटत होते. आणखीन 2 आहेत, असे टोटल 35 आहेत. आता इथं 33च आलेत. तुम्ही जर बाकीच्या वेबसाईट जर बघितल्या 35 तुम्हाला दिसतील. हे बघा इथंच आलेत 35. ऑल दीज आर कीवर्ड, 35च्या 35. त्याच्यामध्ये कोणते नव्हते? यू हॅव टू फाइंड. इम्पोर्ट, आय थिंक इम्पोर्ट तिकडे आपल्याला भेटला नाही. नन भेटला नाही. हे 2 राहिले होते. असे टोटल 35 आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ऑल दीज आर कीवर्ड. Okay, remove this and take this one. All 35 keywords guys. हे ॲज अ व्हॅरिएबल नेम म्हणून यूज करता येत नाही, अजिबात नाही. दॅट इज अ 4th नंबर रूल गाईज. सो व्हॅरिएबल कुठलाही बनवा, कसाही बनवा, पण हे रूल फॉलो करून. हे रूल जर ब्रेक झाले, तुमचा व्हॅरिएबल बनणार नाही. तुम्ही डेटा स्टोअर करू शकणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? Any question regarding this? Okay, so now let's store some data using variable. आता मला बघा, मी ते गोष्ट लिहित आहे पब्लिक. समथिंग प्रिंट, मी म्हणत आहे यूजर डेटा. ओके, याला मी सेव्ह केलं आणि इथं मी म्हणलं यूजर डॉट पी वाय. मी याला रन केलं. यूजर डॉट पी वाय, यूजर डॉट पी वाय, यूजर डेटा इज कमिंग. बट मी जर याला, कॅन यू चेक इट, हॅश लावलं. हॅश, ही लाईन सुरू व्हायची आधी मी इथं हॅश यूज केला. आणि इफ आय रन नाव, आधी आउटपुट येत होतं, आता आउटपुट येते का बघा. सर यूजर डेटा आउटपुट आता का नाही आहे? बिकॉज दिस हॅश इज कॉल्ड comment in Python. What is this? This is called comment in Python. जर तुम्ही एखादी गोष्ट हॅशने सुरू केली तर ती कमेंट असते. लेट सपोज मी दिला आधी. आता तुम्हाला आधी भेटेल पण यूजर डेटा नाही भेटणार. बिकॉज यूजर डेटाला ह्या प्रिंटला हॅश लावलं. तुम्ही याला पण लावलं तर दोन्ही पण कमेंट. हे बघा, काहीच भेटणार नाही. सो व्हॉट इज हॅश? हॅश इज यूज टू write the comment in Python. This is called single line comment. What do you mean by comment? Single line comment in Python using what guys? Hash. जर तुम्ही कमेंट केली, commented code will not be execute. कमेंट केलेला कोड एक्झिक्यूट होत नाही, अजिबात होत नाही. बघा ना, दोन्ही कोड तुम्ही कमेंट केले, आउटपुट येते का? नाही येत का? कमेंट केले. कमेंट काढा, येईल. हे बघा, काढली कमेंट आधीची, आधी आला. काढली कमेंट याची, यूजर डेटा पण आला. गॉट इट? हाऊ टू राईट द कमेंट? ओके. सो नाव आय वॉन्ट टू प्रिंट द यूजर डेटा. सो यूजर डेटासाठी मी म्हणलं यूजरचं यूजर नेम, लेट से आदी अँड जावा समथिंग. यूजरचा पासवर्ड समथिंग 1212. यूजरचा ईमेल समथिंग this one. यूजरचा जेंडर समथिंग this one. यूजरचा ॲड्रेस समथिंग this one. यूजरचा मोबाईल नंबर समथिंग this one. यूजरचा
You can take any information about user. Date of birth, that is something this one. ओके, आणखीन काय घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. मी किती फील्ड घेतल्या? 7 फील्ड घेतल्या. अँड नाऊ आय वॉन्ट टू प्रिंट दिस युजर डेटा. सो आय विल प्रिंट दिस डेटा लाईक दिस. युजर नेम, देन देर इज अ पासवर्ड, देन देर इज अ email, then there is a Zender, then there is a address, then there is a mobile number, then DOB, date of birth. And can we run now, guys? Can we get all data? Mobile number, it's a E spelling mistake. मग व्हॅरिएबलचं आहे तसं नाव पाहिजे बरं का, नाही तर येणार नाही. आधी आणि जेव्हा युजर नेम, दिस इज पासवर्ड, ईमेल, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ. आता एक महत्त्वाची गोष्ट, हा डेटा बघून आपल्याला ओळखू येत नाही की हे काय आहे, हे काय आहे, राईट. सो डेटा प्रिंट करत असताना डेटा मी कसा प्रिंट करत आहे बघा. आता या कोडला मला कमेंट करायची आहे, तर कमेंट कशी करावं लागेल? हॅश, देन हिअर इज ऑल्सो हॅश, हिअर इज ऑल्सो हॅश, 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 हॅश. हे डेटा कमेंट झाला. आता प्रिंट होईल का? याने चेक इट. फक्त एवढं झालं, युजर डेटा जे आपण इथं प्रिंट केलं हे कमेंट झालं, बरोबर आहे. मी आता डेटा प्रिंट करत आहे बघा कसा. प्रिंट, आय वॉन्ट टू प्रिंट द युजर नेम. तर मी आधी इथं लिहित आहे काय, हे बघा, युजर नेम इक्वल टू कोमा देऊन लिहितं युजर नेम. कॅन यू चेक इट? दिस इज युअर डिफरंट टाईप ऑफ डेटा, दॅट इज स्ट्रिंग, बट दिस इज युअर व्हॅरिएबल. जो व्हॅरिएबल स्ट्रिंग टाईपचाच आहे, पण याला डिफरन्शिएट करण्यासाठी कोमा इज रिक्वायर्ड. अँड नाव इफ यू चेक द डेटा इट विल लुक लाईक दिस. युजर नेम इक्वल टू आधी आणि जेव्हा हे ॲज इट इज आलं, ह्या युजर नेम इथलं आलं. सिमिलर यू कॅन राईट प्रिंट पासवर्ड, पासवर्ड इक्वल टू समथिंग पासवर्ड. हे कसं दिसेल? हे असं दिसेल, पासवर्ड इक्वल टू समथिंग 1212. सो नाव आपल्याला क्लॅरिटी येते डेटा कोणता, राईट. देन प्रिंट, देर इज ईमेल. ईमेल इज समथिंग ईमेल. देन देर इज अ Zender. Zender is something, there is a Zender. Then there is a address. Address is something address. Then there is a mobile number. Mobile number is something मोबाईल नंबर. व्हॅरिएबलचं नाव. हे इकडं काय लिहू शकता तुम्ही, हे जस्ट मॅसेजेस आहेत डबल कोडमध्ये. व्हॅरिएबलचे नाव इकडं पाहिजे बरोबर न चुकता. अँड डेट ऑफ बर्थ DOB इन कॅपिटल, कसंही लिहा, काय प्रॉब्लेम नाही, पण इकडं मात्र व्हॅरिएबलचं नाव. सो नाव युअर डेटा इज इन द फॉर्मॅट ऑफ दिस वन. युजर नेमला हे बघा, युजर नेम म्हणजे आधी आणि जावा. पासवर्डला पासवर्ड म्हणजे 1212. ईमेलला ईमेल. जेंडरला म्हणजे आधी डेटा आपण असा प्रिंट केला. दोन्हीमध्ये फरक बघा. जेव्हा तुम्ही डेटा असा प्रिंट करता, कॅन यू चेक इट? इथं फक्त व्हॅरिएबलचं व्हॅल्यू प्रिंट होते, पण आपल्याला ते समजायला अवघड जाते की नाही. इफ यू प्रिंट डेटा लाईक दिस, कॅन यू चेक द डिफरन्स? इथं दोघांमध्ये एक मी लाईन प्रिंट करू का अशी? नाव कॅन यू चेक द डिफरन्स? हा डेटा याच्यामुळे प्रिंट झाला आणि हा डेटा याच्यामुळे. कॅन यू चेक इट? डेटा असा रीडेबल वाटतोय का असा रीडेबल वाटतोय? असा वाटतोय. युजर नेम दिसत आहे, पासवर्ड हे पण युजर नेमच आहे, पण डिफाईन नाही केलेलं. गॉट इट? सो इन 2 वे यू कॅन प्रिंट द डेटा लाईक दिस. हा एकच, हे 2च वे आहेत का प्रिंट करायला? नाही आहे. देर आर मल्टिपल वेज टू प्रिंट द डेटा ॲक्च्युली. बघा, डेटा तुम्ही असा प्रिंट करा, काही प्रॉब्लेम नाही. असा प्रिंट करा, काही प्रॉब्लेम नाही. देर इज अ थर्ड वे टू प्रिंट द डेटा. मी तर परत एक प्रिंट लावत आहे. मी वरती डेटा प्रिंट करतो बघा. जस्ट यूज प्रिंट. हिअर यू कॅन यूज F गाईज. सर व्हॉट इज दिस F? F स्टँड फॉर फॉर्मॅटेड स्ट्रिंग गाईज. याच्यामध्ये डबल कोट लावा आणि याच्यामध्ये तुम्ही कर्ली ब्रॅकेटमध्ये तुमच्या व्हॅरिएबलचं नाव प्रिंट करू शकता. युजर नेम लाईक दिस. कॅन यू चेक इट? सिमिलर आय कॅन प्रिंट पासवर्ड. देन आय कॅन राईट ईमेल. एकच प्रिंट बरं का. देन जेंडर, देन ॲड्रेस, देन मोबाईल नंबर, सगळे व्हॅरिएबल अँड DOB. सो विदिन अ सिंगल प्रिंट आय कॅन यूज F अँड देन डबल कोटमध्ये मी कर्ली ब्रॅकेटमध्ये हे युजर नेम पासवर्ड लिहित आहे. कॅन यू चेक द आउटपुट?
हे बघा, जो डेटा पहिल्यांदा आला युजर डेटाच्या खाली हा आला आहे बिकॉज ऑफ दिस वन. देन हा इथं खाली आहे, हा पहिला वे. कॅन यू चेक इट? युजर नेम सिंगल कोट बाय डिफॉल्ट आला, आपण लावला का नाही? बिकॉज दिस इज अ फॉर्मॅटेड स्ट्रिंग. स्ट्रिंगला फॉर्मॅट केलं आहे. एफ इज स्टँड फॉर फॉर्मॅटेड स्ट्रिंग. कर्ली ब्रॅकेट यूज फॉर युजर नेमची व्हॅल्यू डायनामिकली फेच करण्यासाठी आपण यूज करतो आहे. आला सगळा डेटा आहे बघा. डेट ऑफ बर्थ इज हिअर ऑल्सो. कॅन यू चेक इट? फर्स्ट वे, सेकंड वे, थर्ड वे, एकाच कर्ली ब्रॅकेटमध्ये सगळ्या व्हॅल्यू. सर एका कर्ली ब्रॅकेटमध्ये नको आहे मला, मग कसं पाहिजे? तुम्ही असं पण करू शकता. प्रिंट वेगवेगळ्या कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू. एफ हिअर आय एम रायटिंग फर्स्ट ऑफ ऑल युजर नेम. कॅन यू चेक इट? अँड देन आय एम रायटिंग इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये युजर नेम. आता हे कसं दिसेल माहीत आहे का? हे बघा असं दिसेल. कॅन यू चेक इट? युजर नेम इक्वल टू आधी आणि जावा. जे आपण इथं लिहिलं युजर नेम इक्वल टू युजर नेम, हे इथं असं लिहिलं जातं युजर नेम इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये युजर नेम. देन सेकंड इज वॉट? सेकंड वी हॅव दॅट इज पासवर्ड. पासवर्ड इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये पासवर्ड. हा पासवर्ड ॲज इट इज दिसतो, हा पासवर्ड इथून कॅप्चर केला जातो बिकॉज ऑफ कर्ली ब्रॅकेट डायनामिक व्हॅल्यू. देन देर इज अ ईमेल कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅरिएबलचं नाव. देन देर इज अ जेंडर कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅरिएबलचं नाव. ओके, हे काही लिहू शकता तुम्ही, कॅपिटल स्मॉल काय प्रॉब्लेम, इथं व्हॅरिएबलचं नाव पाहिजे. देन देर इज समथिंग ॲड्रेस. ॲड्रेस कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅरिएबलचं नाव. देन देर इज अ मोबाईल नंबर. मी मला MONO असं पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण कर्ली ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज व्हॅरिएबलचं नाव. DOB कर्ली ब्रॅकेटमध्ये DOB. नाव हा डेटा कसा दिसतोय बघा. जस्ट अ मिनिट, देर इज समथिंग रॉंग. DOB वी हॅव रिटर्न. काय एरर आला आपल्याला? प्रिंट गॉट अन अनएक्सपेक्टेड. कोणत्याच दिले नाहीत ना सर? कशाला? नाही रे, नाही तो एरर नाही आहे. एरर आपल्याला आला आहे. यस, कॅन यू चेक इट? हा जो डबल कोट आहे हा इथंच क्लोज झाला. इथं क्लोज नाही व्हायला पाहिजे, हा सगळ्यात शेवटी क्लोज व्हायला पाहिजे इथं. ओके, दॅट इज अ प्रॉब्लेम गाईज. वेगळा काय प्रॉब्लेम नाही आहे. अँड नाव कॅन यू चेक इट आउटपुट? हा जो डेटा आला युजर नेम इक्वल टू आधी आणि जावा, पासवर्ड 1212, ईमेल, जेंडर, ॲड्रेस अँड मोबाईल नंबर DOB. कॅन यू चेक इट? हा याच्यामुळे आला आहे. देन हे प्रिंट एक लाईनचा स्पेस, देन हा डेटा सेकंड, देन प्रिंट हा डेटा आणि देन सगळ्यात खाली हा डेटा. कॅन यू चेक इट? युजर नेम इक्वल टू युजर नेम. बस रे, एका पुढे एक डेटा आहे. कॅन यू चेक इट? एका पुढे एक डेटा चालला आहे. हा एका खाली एक येण्यासाठी जस्ट युजर नेम नंतर इथं मी यूज करत आहे /n. बघा हे पासवर्ड खाली येईल, तुम्ही नीट बघा. कॅन यू चेक इट? युजर नेम नंतर पासवर्ड खाली आला बिकॉज ऑफ /n. डोंट गिव्ह द स्पेस नका देऊ. देन पासवर्ड नंतर ईमेल खाली आला पाहिजे, ईमेल नंतर जेंडर खाली आलं पाहिजे, देन ॲड्रेस खाली आला पाहिजे. फक्त /n वापरा. /n म्हणजे नेक्स्ट लाईन. इथं पण लावा, इथं पण लावा. हे बघा, आता हा डेटा तुम्हाला याच्यासारखा भेटेल. लुक ॲट दिस. कॅन यू चेक इट? युजर नेम आधी आणि जेव्हा /n मुळे पासवर्ड खाली आला, ईमेल खाली आला. हे कोमा काय येतो? बिकॉज आपण दिला आहे कोमा. नका देऊ, राईट? इट्स नॉट रिक्वायर्ड. सो डेटा प्रिंट करण्यासाठी खूप सारे वे आपल्याकडे आहेत. कॅन यू चेक इट? इट्स लुक लाईक दिस. हे बघा, हा पहिला वे, हा दुसरा वे, हा तिसरा वे, हा चौथा वे. टू प्रिंट द डेटा गाईज, दिस इज फर्स्ट वे, दिस इज सेकंड वे, दिस इज थर्ड वे, दिस इज फोर्थ वे. कॅन यू चेक इट? पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. चारही वेने आपण युजरचा डेटा प्रिंट केला बाय युझिंग प्रिंट फंक्शन. आय गॉट इट? एनी प्रॉब्लेम? हाऊ टू प्रिंट द डेटा? सो नाव गाईज, कॅन यू लाईक जसा मी डेटा 4 वेने प्रिंट केला आहे तसाच तुम्ही डेटा घेऊ शकता की नाही? मी युजरचा घेतला. यू हॅव टू टेक द डेटा फॉर एम्प्लॉई.
एम्प्लॉयचा डेटा घ्या अँड प्रिंट युजिंग 4 वेज. 4 वेने त्याला प्रिंट करा. बुकचा डेटा घ्या, प्रिंट युजिंग 4 वेज. देन प्रोडक्टचा डेटा घ्या, प्रिंट युजिंग 4 वेज. हे जमल की नाही? स्टुडंटचा डेटा घ्या, प्रिंट युजिंग 4 वेज. तुम्हाला माहीत असेल काय काय असतो डेटा यांचा? नाही माहीत? एम्प्लॉयचं नाव, ID, सॅलरी, डिपार्टमेंट, जेंडर, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ. बुकचं काय असतं? बुक ID, बुक नेम, बुक प्राईस, बुक क्वांटिटी, बुक ऑथर. बरोबर की नाही? प्रोडक्टचं काय असतं? प्रोडक्ट ID, प्रोडक्ट क्वांटिटी, प्रोडक्टची प्राईस, प्रोडक्टची कॅटेगरी. यस ऑर नो? देन स्टुडंटचं काय असतं? तर तुम्ही स्वतः स्टुडंट आहेत, तुम्हाला माहीत आहे स्टुडंटचं काय असतं? स्टुडंट गर्लफ्रेंड, स्टुडंट बॉयफ्रेंड, हेच असतं ना? नाही? मग काय असतं? स्टुडंट ID, स्टुडंट नेम, स्टुडंट मार्क्स, स्टुडंट मोबाईल नंबर, स्टुडंट ॲड्रेस, स्टुडंट पॅरेंट मोबाईल नंबर. खूप साऱ्या गोष्टी असतात. घ्या त्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर करा आणि प्रिंट करा 4 वेने. क्लिअर आहे सगळ्यांना? यासाठी आपल्या इथं जे जे महाराष्ट्र करायचं आहे. उद्या मी तुम्हाला डेटा टाईप कॉन्सेप्ट सांगेल आणि ऑल्सो विल अंडरस्टँड अबाउट इनपुट इन पायथन. इनपुट कसं घ्यायचं युजरकडून ते पण आपण उद्या बघू विथ द डेटा टाईप. यासाठी हे सगळ्यांनी असाइनमेंट म्हणून करायचं आहे. देन ओनली यू विल गेट मोर क्लिअरिटी. डेटा स्टोअर कसा करतात, प्रिंट कसा करतात, एवढं तरी आलं पाहिजे. ठीक आहे? दिस इज युअर असाइनमेंट गाईज. ग्रुपवरती तुम्ही शेअर केली तरी चालेल. 1 मिनिट सर, ओके? नाही तर ग्रुपला शेअर करताय का? येस यू कॅन प्रिंट. असं पण प्रिंट करू शकता तुम्ही डायरेक्टली. हे बघा इथं मी आता प्रत्येकाला प्रिंट वेगळा केला आहे, तुम्ही असं पण करा. प्रिंटमध्ये युजर नेम, देन पासवर्ड, देन ईमेल, असं पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जेंडर हा 5वा वे. हे बघा एक वे वाढवलेला आहे. ठीक आहे? कोणी वाढवला सर? तुम्ही वाढवला का? मी नाही वाढवला. नो. युजर नेम, पासवर्ड, ईमेल, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, हा पण वे आहे. लक्षात घ्या सगळ्याचं. याने पण काय नाही, याच्यासारखंच आउटपुट येणार आहे. कशासारखं? ते अगोदरच घेतलेलं आहे आपण. नाही, आपण नाही घेतलं आहे. इथं Fने यूज केला आहे आपण. हे हां येस तेच. ठीक आहे. लेट मी रन दिस. इट्स लुक लाईक दिस. असा दिसेल. Fने असा दिसतोय. बाय डिफॉल्ट याला कोट येतात, याला कोट येत नाही. ठीक आहे? मग काय करा, चेंज करा याच्यामध्ये युजिंग 5 वेज 5 वेज 5 वेज 5 वेज. 5 वेने करायचं. हे वाढवलं कोणी? करुणाताईंनी. सगळ्यांची कृपा करुणाताईंची सगळ्यावरती करुणा आहे म्हणून त्यांनी एक वे वाढवलेला आहे. सो यू हॅव टू डू दॅट युजिंग 5 वेज. मी 4ने सांगितलं तर त्यांनी एक वे वाढवलं आहे. ठीक आहे? त्यांनी भल्याचंच काम केलं तुमच्याबरोबर. ओके, आणखीन काही